नमस्कार, मी श्रवणदत्त एस, पोलीस अधीक्षक नंदुरबार। लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यामध्ये वेगवेगळे पॉइंट्सवर एकूण 26 आंतरराज्य चेक नाके तसेच 8 आंतरजिल्हा चेक नाके व पोलीस स्टेशन माध्यमातून नाकेवर व पोलीस स्टेशन माध्यमातून झालेली कारवाई बद्दल संक्षिप्तपणे अशी कारवाई झालेली आहे। आपण एकूण 94,11,855 एवढ्या प्रमाणात अवैध दारू आणि अवैध दारू साठा हे जप्त केलेले आहे। 3,57,718 रुपये एवढा किमतीचा गांजेचा मुद्देमाल आपण हस्तगत केलेले आहे। एकूण 20 केसमध्ये 70,30,000 अशी किमतीचा गुटखा जप्त केलेला आहे आणि हे सर्व अवैध साठा करताना वेगवेगळे अवैध व प्रतिबंधित पदार्थ साठा ट्रान्सपोर्ट करताना जे वाहन वापरण्यात आलेले आहे अशी एकूण 64 वाहन आपण जप्त केलेले आहे आणि त्याची किंमत जवळजवळ 1,37,00,000 अशी आहे। एकंदरीत टोटल निवडणूकचे काळमध्ये आपण अवैध दारू, अवैध गुटखा, गांजा व इतर साठाला थांबवण्यासाठी केलेले सीजर्समध्ये 3,08,59,000 एवढी रक्कमचा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे। त्या व्यतिरिक्त आपण सर्व अँटी सोशल एलिमेंट्स आणि जे इलिगल एलिमेंट्स आहे त्यांच्यावर नंदुरबार पोलीस घटकामार्फतून एकूण 3,900 लोकांवर वेगवेगळे कलमांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली आहे आणि अजूनही काही लोकांवर कारवाई प्रस्तावित आणि प्रलंबित आहे आणि त्यांच्यावरही निवडणुकीच्या पूर्वी कारवाई होईल। निवडणूक भयमुक्त वातावरणात आणि फ्री अँड फेअर व्हावा यासाठी पूर्ण नंदुरबार पोलीस तसेच प्रशासन सुसज्ज आहे। जनतेला आवाहन करण्यात येते की आपण दिनांक 13 मे 2024 रोजी आपला जे मतदानाचा अधिकार आहे ते वापरून आपली जे लोकतांत्रिक जबाबदारी आहे आणि राष्ट्रीय कर्तव्य आहे ते बजावण्यात यावा आणि पोलीस प्रशासनाला काही आपल्याला माहिती द्यायची असेल तर नक्की आमचे संपर्क क्रमांक 9849065629 यावर संपर्क करा आणि काही अनुचित घडल्यास आणि आमचा संपर्क होऊ नाही शकला तर नक्की डायल 112 यावर आपली तक्रार नोंद करा। सर्वांना पुन्हा एकदा सर्व जे मतदार नागरिक आहे त्यांना माझा कणकणीत आवाहन आहे, जास्तीत जास्त प्रमाणे आपण मतदान प्रक्रियेमध्ये सामील होऊन आपला जे लोकतांत्रिक पर्व आहे त्यामध्ये सामील व्हावा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।